यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ व शांतिनिकेतन अभ्यास केंद्र सांगली यांचं संयुक्त स्नेहसंमेलन पार पडलं। या वार्षिक स्नेहसंमेलनाला प्रमुख अतिथी म्हणून विभागीय संचालक यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिकचे कोल्हापूर विभागीय केंद्र कोल्हापूरचे माननीय प्राध्यापक श्री दादासाहेब मोरे, समारंभाचे अध्यक्ष म्हणून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूरचे माननीय श्री इंद्रजीत देशमुख, त्याचबरोबर प्रमुख उपस्थिती म्हणून कार्यक्रमाचे समन्वयक नाशिक माजी केंद्र संयोजक व जिल्हा केंद्र संचालक माननीय प्राध्यापक डॉक्टर अरुण पाटील व माननीय प्राध्यापक डॉक्टर टी.बी. शिंदे हे उपस्थित होते। त्याचबरोबर दुपार सत्रात विद्यार्थ्यांच्या सर्व अभ्यासक्रमाचा विद्यार्थी व विद्यार्थिनींचा विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम पार पडला। स्वागत केंद्र प्रमुख गौतम पाटील यांनी केलं, तर आभार प्राध्यापक S.V. इंगवले यांनी मानले। यावेळी प्राध्यापक डॉक्टर अरुण पाटील व प्राध्यापक डॉक्टर सागर बोराडे, भूषण साळवी आदींसह सर्व प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते। आणखीन कोणी मोठ्या पदावर आहे पण बायकोला मारझोड करतोय, आणखीन कुठल्या तरी मोठ्या पदावर आहे आणि भावाच्या विरुद्ध कोर्टात खटला आहे, शिकल्यानंतर तो चांगला माणूस झाला का नाही हा सरांच्या समोरचा मूलभूत प्रश्न। आणि ही फक्त इथलीच समस्या नाही तर ही जगभरातली समस्या आहे की शिकल्यानंतर मग शिक्षण कसं असावं। सरांचं म्हणणं आहे की शिक्षणानं माणूस शहाणा, विजडम त्याच्यामध्ये आलं पाहिजे। इन्फॉर्मेशननं माणूस शहाणा होत नाही हे आपल्या समोर त्यांनी आपल्याला सांगितलं। ज्ञान या शब्दाचा अर्थ इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि विजडम, म्हणजे इन्फॉर्मेशन ज्ञानामध्ये परिवर्तित व्हायला हवं आणि ज्ञान शहाणपणामध्ये परिवर्तित व्हायला। मध्ये जे आहेत दीदी, दादा, मायबापानो, नाही आपल्या आयुष्याचा जादा वेळ नाही घेतला जाणार, पण सुरुवातीला जे गीत आम्ही ऐकलं त्या गीतामध्ये खूप सुंदर होतं की इथं अखंड ज्ञानाची साधना चालते। ज्ञानाच्या साधनेचा मुळामध्ये अर्थ असा आहे की ज्ञान घेणाऱ्याची बुद्धिमत्ता अशी असायला हवी की ज्याच्यामध्ये रस्त्यावरून चालणारी कागद गोळा करणारी जी आई असते, एखादी माऊली असते, ती रस्त्यावरून जाताना कुठलाही कागद ठेवत नाही। जो कुठला कागद असेल तो आपल्या पोतडीमध्ये घेते। ही ज्ञानाची अखंड साधना आहे। आम्ही जिथं जाऊ तिथं प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती आणि प्रत्येक घटना आम्हाला समृद्ध बनवत असते।